पावसाने वेग घेतला आणि आमच्या कोकणात मच्छी यायला सुरुवात झाली. आज आमच्या काकी ताज्या ताज्या बिलच्या घेऊन आल्यात. तुमच्याकडे माशांना काय काकी बोलतात कसा वाटा? कमेंटमध्ये नक्की 50 सांगा. रुपये वाटा. बापरे 50 रुपये काय कमी नाही? नाही राजा, या तर घेतली मी आकडे. पटकन मच्छी भांड्यात घेऊन आधी मम्मीला साफ करून घ्यायला सांगितली. इतक्या दिवसांनी मेजवानी मिळणार या खुशीत मम्मीची लाडकी पोरं रांगेत बसून बघत होती. आमच्या कोकणात ना मच्छी आणायला कुठे बाहेर जायला लागत नाही. रोज मच्छीवाल्या काकी दारात येतात. अजिबात धीर धरवत नव्हता म्हणून पटकन चुलीवर भांडे ठेवून घेतले. त्यात तेल आणि लसूण टाकून घेतले आणि आमच्या झणझणीत भंडारी मसाल्यात तोंडाला पाणी सुटेपर्यंत बिलजा परतवून घेतल्या. लगेच पाणी ओतून 5 मिनिटे वाफेवर ठेवून दिले. चांगली वाफ आल्यावर कालवण जेवढ्या प्रमाणात हवे तेवढे पाणी ॲड करून त्यात मीठ टाकून मस्त ढवळून घेतले. वरून कोकमाचे आगळ टाकायला विसरू नका हा. वा 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 वा. पण नुसते कालवण खायला मजा येणार नाही म्हणून 4 मांदेल्याला आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला लावून मस्त पिठात लोळवून घेतली आणि लसणीवर छान फ्राय करून घेतली. दुपारी वाटाण्याची भाजी बघून 4 घास कमीच गेले होते म्हणून पटकन ताट भरून घेतले आणि त्या जेवणावर लवकर ताव मारला. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा.